नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची राशी मिथुन राशी आहे आणि दुसऱ्याची वृश्चिक राशी आहे. तर त्यांचं प्रेम किंवा त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घेणं आवश्यक आहे. दोघांचे संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांची गुणवत्ता, त्यांचे गुण सकारात्मक किंवा नकारात्मक कशा प्रकारचे असतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या रिलेशनशिपला बाधक होऊ शकतील आणि रिलेशनशिप ब्रेकअपपर्यंत पोहोचेल तर नेमकं काय करायला हवं, त्या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण मिथुन राशीबद्दल विचार करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानात येणारी रास आहे, पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी मिथुन रास आहे ही स्वभावाची रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीमध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांची निरागसता. म्हणजे अत्यंत निरागस अशा प्रकारची रास आहे. ज्याची छोटी मुलं असतात, छोट्या मोठ्या गोष्टींचा त्यांच्यावरती परिणाम फार लवकर होतो. चिकित्सक असतात, चौकस असतात, बरीच प्रश्न हे लहान मुलांकडे असतात. तसाच प्रकारचा स्वभाव हा मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये सुद्धा दिसून येतो आणि त्यामुळेच बऱ्याचशा गोष्टींबद्दल त्यांना माहिती असतं. अर्थात कुठल्याही गोष्टीबद्दल फारसं काय इनडेप्थमध्ये सखोलतेने माहिती नसतं, परंतु बऱ्याचशा गोष्टींबद्दलचं साधारण चांगलं ज्ञान त्यांना असल्या कारणामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर ते अगदी सहज संवाद साधू शकतात आणि त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. शेअरिंग करणं यांना आवडतं. सध्याच्या कालावधीतलं साधारणतः सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरती या ज्या राशी आहेत या बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात आणि त्यांचा मित्र परिवाराचा गुंतावळा हा बराच मोठा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये अस्थिरता हीच काय ती स्थिर असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये थोडीशी अस्थिर असतात. त्यांच्या आवडीनिवडी या बदलत असतात. खाण्यापिण्यापासून, कपड्या लत्त्यापासून जीवनाकडे बघण्याच्या सर्व दृष्टिकोनामध्ये साधारणतः बदल हा त्यांचा दिसून येतो आणि यामुळेच या ज्या राशी आहेत त्यांचा थोडासा कॉन्फिडन्ससुद्धा कमी दिसून येतो. लक्षात घ्या, या राशी असेल त्याच्यामध्ये आनंद मानणारे आहेत. म्हणजे यांना खुश करण्यासाठी किंवा आनंद राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज अजिबात नसते. असंच पाहायचं झालं तर दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी त्यांचा जो मूड असतो हा स्विंग होत असतो, बदलत असतो आणि त्यांचा मूड चांगला होण्याकरता तुम्हाला खूप मोठ्या गोष्टीची गरज आहे असं अजिबात नाही. एक छोटासा विनोद किंवा एक छोटंसं फूल तर सुद्धा त्यांना तेवढ्या प्रमाणात खुश करण्यासाठी बरंचसं होऊ शकतं. तर असंच म्हणजे छोटी मुलं जशी असतात की छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ती थोडीशी रागावली जातात किंवा त्यांचा मूड होतो, असाच प्रकार हा मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचे चॉईसेस भरपूर असतात, आवडीनिवडी असतात. म्हणजे खाण्यापिणं भरपूर खाणार नाहीत, परंतु बरंचसं थोडं थोडं खातील. हा जो स्वभाव आहे त्यांच्या विचारांच्या बाबतीत सुद्धा दिसून येतो. एकंदरीत हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं संपूर्ण व्यक्तिमत्व असतं. बोलणं, वाणी खूप चांगली असते. आपल्या बोलण्याने दुसरा दुखावला जाणार नाही याची सतत काळजी ही मिथुन राशीच्या व्यक्ती या घेतच असतात. त्याच्यामुळे त्यांची इमेज समाजामध्ये खूपच चांगल्या प्रकारची असेल. थोडंसं निर्णय क्षमतेवरती काम करणं गरजेचं आहे, कारण एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेणं हे त्यांना थोडंसं कठीण होऊन बसतं आणि त्यामुळे कमिटमेंट रिलेशनशिपच्या बाबतीत देणं हा मोठा त्यांचा प्रॉब्लेम होऊन बसतो आणि त्यामुळेच बहुधा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तींना फिरायला वगैरे खूप आवडतं, शॉपिंगला जायला आवडतं, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांचं त्या आवड असते. याचप्रमाणे भिन्नलिंग व्यक्तीप्रती सुद्धा यांचं आकर्षण जबरदस्त दिसून येतं. अर्थात ते शारीरिक अजिबात नसतं, मानसिक असतं, परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर मस्त मौला ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची ही रास आहे मिथुन रास. यानंतर आपण चर्चा करू वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानात किंवा 8व्या स्थानात येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि स्थिर स्वरूपाची रास आहे. वृश्चिक राशीबद्दल बऱ्याचशा गोष्टी या सांगितल्या ऐकल्या जातात, परंतु मुळातच त्यांचा नेमका स्वभाव तुम्हाला समजून आला तर अर्थातच ह्या राशीबद्दल तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचे वेडं वाकडं काही जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी रास आहे, म्हणजे जे वृश्चिक रास आहे यांचं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की लक्षात येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अभिजात सौंदर्य लाभलेली ही रास आहे आणि यांचं जे सौंदर्य असतं ते सुद्धा मॅग्नेटिक असतं. म्हणजे एकदा का तुम्ही यांच्याकडे बघितलं परत नजर फिरून तुमचं लक्ष यांच्याकडे जाईल. मग तो स्त्री असतो किंवा पुरुष, वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये सौंदर्य हे खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. राहणीमान सुद्धा नीटनेटकं, टापटीप, सुव्यवस्थित असतं. थोडीशी डिसिप्लिन अशा प्रकारची ही रास आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मानसिक गुण यांच्यामध्ये दिसून येतो तो म्हणजे सिक्रेटिव्हपणा. गुपित राखण्यात वृश्चिक राशीच्या व्यक्ती असतात त्या अत्यंत हुशार असतात, त्यामुळे त्याला तुम्ही ट्रस्टवरती सुद्धा समजू शकता. म्हणजेच यांना सांगितलेली गोष्ट कधीही इथे तिथे जाणार नाही. अगदी कितीही काही झालं तरी ती अजिबात इकडचे तिकडे जाणार नाही. प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं गुपित हे असतंच आणि ते नेहमी स्वतःबरोबर ते वाहून घेतात, ठेवून घेतात.
जोपर्यंत समोरचा माणूस त्यांना परवानगी देत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे असलेली गुपितं ते कधीही सांगत नाहीत. अर्थात याचे काही चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम त्यांना मिळतात. परंतु गुपितं राखण्यात हुशार मात्र वृश्चिक राशीच्या व्यक्ती या दिसून येतात. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं आणि यांचा जो स्वभाव विशेष हा आणखी असतो तो म्हणजे यांचे जे स्वभाव असतात हे अगदी टोकाचे असतात. म्हणजे एखादी गोष्ट हा तर हा, एखादी गोष्ट नाही तर ना. सुवर्णमध्य साधणं, तडजोड करणं, मध्यम मार्ग स्वीकारणं हा प्रकार वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. आणि त्यामुळेच बऱ्याचदा या राशीबद्दलचं एकंदरीत जे समज असतो समाजामध्ये तो थोडासा नकारात्मक असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची वाणी तुम्हाला तिखट भासू शकेल. अर्थात तिखट अजिबात नसेल. सुरुवातीला जर का तुम्ही पाहिलं तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींची वाणी खूपच चांगली असेल. जसं तुम्ही त्यांच्यासमोर जाल त्याप्रमाणे त्या व्यक्ती तुमच्यावर वागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा कुठल्याही व्यक्तीवरती सहजपणे कधीही विश्वास ठेवणार नाहीत. जोपर्यंत समोरचा व्यक्ती अगदी व्यवस्थितपणे त्यांना समजून येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. आणि विश्वास ठेवण्याचे यांचे स्वतःचे मापदंड असतात. म्हणजे दुसरं कोणी सांगितलं म्हणून एखाद्यावरती विश्वास ठेवतील असं मात्र अजिबात नाही. जोपर्यंत त्यांना स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार. ही गोष्ट तशी पाहिली तर अतिशय उत्तम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे यांची वाणी तिखट असते अशा प्रकारच्या काही चर्चा असतात असंही म्हणता येणार नाही. मुळातच वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी या समोरच्या व्यक्तीकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. म्हणजे समोरचा व्यक्ती जर का वेगळा वागत असेल, चुकीचा वागत असेल तर थोडंसं दुर्लक्ष करतात. आणि त्यांची एक लिमिट आहे. समोरच्या व्यक्तीला किती सहन करून घ्यायचं ही त्यांची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर ज्यावेळेस समोरचा व्यक्ती जातो त्यावेळेस मात्र त्याने सुरुवातीपासून केलेल्या सगळ्या चुका त्याच्यासमोर बोलून दाखवतील आणि समोरच्या माणसाच्या पायाखाली जमीन सरकेल की या माणसाने एवढं जास्त प्रमाणात लक्षात ठेवलं होतं. तर अशा प्रकारे ही स्पेशल रास आहे, विचारी रास आहे, विचार करणारी आहे आणि थोडीशी डिसिप्लिन आहे आणि नेमकी आहे. जर का तुमचं काही चुकत असेल तर नेमकं तुमच्या चुकीवर ते बोट ठेवून दाखवतील आणि कधी कधीच ती गोष्ट आपल्याला थोडीशी कटू लागते, तिखट लागते. म्हणूनच यांचे शब्द किंवा यांची तिखट असते असा थोडासा गैरसमज आहे. लक्षात घ्या या राशीसारखी दुसरी राशी अशी कोणतीही नाही. जर का तुम्ही त्यांच्या मनात भरला, जर का तुम्ही त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आला तर तुमच्यासाठी काहीही करण्याची तयारी, सगळ्या जगाच्या विरोधात जाण्याची तयारी ही या वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. मेहनत करण्याची जबरदस्त आकांक्षा यामध्ये असते आणि यांचं गोल ओरिएंटेशन चांगलं असतं. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्ती या करिअरमध्ये सहसा फेलियर होत नाही. ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे. ते जे काही करतायत किंवा किती मेहनत करतायत याचा थांगपत्तासुद्धा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरून तुम्हाला लागणार नाही. एकंदरीत स्पेशल रास आहे. जर का तुम्ही त्याला व्यवस्थितपणे समजून घेतलं तर रिलेशनशिपमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्त्वाची माझी गोष्ट म्हणजे ही तुम्हाला कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जसे तुम्ही आहात तसेच जर का त्यांच्यासमोर गेलात तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही त्याच्यासमोर किंवा नजरेत भरण्याकरता जर का तुम्ही वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी केल्या आणि नंतर जाऊन त्यांना ती गोष्ट समजली तर मात्र ते तुम्हाला सोडणार नाही. तिथेच त्या गोष्टी पूर्णपणे संपवून टाकतील आणि त्याचा तिथेच विल्हेवाट लावून टाकतील. अशा प्रकारची स्पेशली रास वृश्चिक रास आहे. जसं आपण चर्चा करतोय की मिथुन रास आणि वृश्चिक रास दोन्ही रिलेशनशिपमध्ये असते. लक्षात घ्या या ज्या दोन्ही राशी आहेत म्हणजे मिथुन रास आणि वृश्चिक रास या दोन्ही षडाष्टकामध्ये येणारे राशी आहेत. षडाष्टक याचा अर्थ एकमेकांपासून या राशी कुंडलीमध्ये 6 किंवा 8व्या स्थानात येतात. आता हे षडाष्टक दोन प्रकारचे आहेत, प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक. प्रीती षडाष्टकाचा अर्थ हा की दोन्ही राशीच्या जे स्वामी आहेत हे नैसर्गिक मैत्री असतील, मित्र असतील तर त्याला प्रीती षडाष्टक म्हणतात. आणि मृत्यू षडाष्टक म्हणजे दोन्ही राशींचे स्वामी हे नैसर्गिक शत्रू असतील. जसं की मिथुन आणि वृश्चिक राशीमध्ये मिथुन राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे. हे नैसर्गिक अशुभ ग्रह आहेत किंवा शत्रू ग्रह आहेत आणि त्यामुळेच यांचं जे षडाष्टक आहे त्याला आपण मृत्यू षडाष्टक म्हणतो. मृत्यू षडाष्टक म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू असं अजिबात नाही. आत्तापर्यंत जे काय गुणधर्म किंवा त्यांचे स्वभाव गुणविशेष किंवा व्यक्तिमत्व जे काय आपण पाहिलं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळलं असेल की या दोन्ही राशींचे जे स्वभाव गुणधर्म आहेत हे किती वेगळे आहेत आणि त्यामुळेच कदाचित दोन भिन्न ध्रुवांमध्ये आकर्षण असतं निसर्ग नियमानुसार आणि या दोन्ही राशीमध्ये तशा प्रकारचं आकर्षण निर्माण होतं आणि ते रिलेशनशिपमध्ये येतात. रिलेशनशिपमध्ये आल्याच्या नंतर थोडेसे त्रासांना थोडंसं त्यांना सामोरं जावं लागतं. वृश्चिक जी रास आहे थोडीशी डिसिप्लिन आहे, नेमकं बोलणारे, टू द पॉईंट बोलणारे आहे, कमिटमेंट देणारे आहे, सिक्रेटिव्ह आहे आणि एखादी गोष्ट त्यांनी तुम्हाला कमिट केली तर ती कुठल्याही बाबतीमध्ये पूर्ण करून दाखवतील. थोडंसं यांचं जी वाणी आहे ती धारदार आहे. पूर्णपणे उलट रास ही मिथुन रास आहे. मिथुन रास ज्याला आपण चलताय म्हणतो तशा प्रकारची आहे आणि एखादी गोष्ट फारशी काही सिरियसली घेत नाही. डिसिप्लिन ही तशी जास्त नसते. फिरायला वगैरे आवडतं, जीवनातला आनंद घेणारी ही रास आहे. थोडीशी हलकी फुलकी स्वरूपाची रास आहे, हॅपी गो लकी अशा प्रकारची ही रास आहे. यांना कमिटमेंट देणं लवकर जमत नाही आणि याच त्यांच्या स्वभाव भिन्नतेमुळे बऱ्याच वेळेस त्यांच्यामध्ये
थोडंसं त्रासदायक गोष्टीमध्ये ते सामोरं जावं लागू शकेल रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, किंवा ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा टोकाच्या होऊ शकतील. अर्थात या गोष्टी ह्या सांभाळण्यासारख्या आहे, त्याच्यावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे. आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं त्या अनुभवानुसार जर काय समोरच्या राशीला जर तुम्ही समजून घेतलं तर अर्थातच तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. या व्यतिरिक्त जर का प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण या ज्या राशी आत्ता आपण पाहिल्या किंवा त्याचा जो अनुभव घेतला किंवा त्याच्या संदर्भात जे वाचलं ऐकलं, या फक्त चंद्रावरून ठरतात. प्रत्येक राशीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात, ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात आणि त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे असू शकतात. तुमची कुंडली पाहून त्या संदर्भात जास्त खोलामध्ये जाऊन सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमसंबंधामध्ये किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये मिथुन आणि वृश्चिक राशी असेल तर त्यांचं जे प्रेमसंबंध आहे ते कशाप्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.